हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये. कोपरगाव शहरामध्ये अनेक काही जे पेट्रोल पंप असतील, डिझेल पंप असतील, त्या पेट्रोल पंपावरती, डिझेल पंपावरती तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि अनेक काही पेट्रोल पंप जे आहेत ते बंद सुद्धा आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती कोपरगाव शहरातील सोसायटी पेट्रोल पंप हे सुद्धा जो डिझेलचा जो तुटवडा जो होता तो या ठिकाणी निर्माण झालेला होता. परंतु हा पेट्रोल पंप काही काळ बंद असल्यामुळे सध्या या पेट्रोल पंपावरती डिझेल जे आहेत ते या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. तर उपलब्ध झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी दृश्यामध्ये बघू शकता अनेक नागरिक जे आहे तर नागरिकांनी पेट्रोल डिझेल असेल ते भरण्यासाठी या प्रचंड गर्दी जी आहे केलेली आहेत. शेकडो नागरिक जे आहेत ते डिझेल भरण्यासाठी दाखल झालेले आहेत. काय सांगाल या ठिकाणी आपण आलेला आहात? आम्ही 1 तासापासून डिझेल घेण्यासाठी उभे आहे शेतीच्या कामासाठी. पंप एमपीच्या पंपावर जवळजवळ 17,000 लिटर डिझेल आलेला असं आहे. परंतु त्यांनी जे जवळचे लोक आहेत त्यांना 500-500 लिटर 400-400 लिटर डिझेल दिलेला आहे. आणि शेतकरी हा उन्हात उभा आहे. शेतकरी साधारण 30 ते 35 लिटरच्या पुढे डिझेल घेऊ शकत नाही, कारण शेतकऱ्याजवळ तेवढे पैसे नाही. पण 2 नंबरवाला जो माणूस आहे तो 500-500 लिटरचे कॅन, मोठमोठे कॅन भरून घेऊन जाऊ राहिले आणि पंपवाले त्यांना मदत करतात. ही मोठी खंत आहे. त्याच्याकरता शेतकऱ्यांना कमीत कमी 30-35 लिटर प्रतिदिन डिझेल मिळावा ही विनंती. आता सध्या उन्हाचं तापमान जे आहे ते देखील 40 अंश सेल्सिअस पार गेलेलं आहे. एवढ्या उन्हामध्ये सुद्धा देखील आपण या ठिकाणी पेट्रोल डिझेल जे आहे ते या ठिकाणी भरण्यासाठी आलेला आहात. काय वाटतं आपल्याला एकंदरीत ही परिस्थिती पाहून? जर डिझेल आम्ही घेतलं नाही तर आम्ही उपाशी राहू. आमचे साधनं चालणार नाही, आमचे शेतीचे कामं कुठले होणार नाही. त्याच्याकरता उन्हातही उभं राहण्याची आमची तयारी आहे. परंतु आम्हाला 30 ते 35 लिटर प्रतिदिन डिझेल मिळावा ट्रॅक्टरवाल्यांना, हीच विनंती आहे सरकार. नक्कीच. तर शेतकरी बांधवांकडनं सुद्धा या ठिकाणी आपल्याला असं सांगण्यात येत आहे की आम्हाला जे आहे ते शेतीच्या कामासाठी लागणारं जे पुरेसं डिझेल जे आहे ते मिळावं, अशी जी त्यांच्याकडनं एक भावना जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे. या पोलीस प्रशासन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कोपरगाव शहरातील जे काही पोलीस उपनिरीक्षक ते सुद्धा देखील दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पेट्रोल जे आहे ते ग्राहकांची या ठिकाणी जास्त प्रचंड जो आहे तो गोंधळ उडू नये त्यासाठी सुद्धा देखील पोलीस प्रशासनाकडनं प्रयत्न जे आहेत ते केले जात आहे. आणि नागरिकांच्या वरती या ठिकाणी गोंधळ निर्माण जो आहे तो होऊ नये यासाठी देखील सुद्धा जे काही प्रयत्न जे आहेत ते केले जात आहे. या दृश्यामध्ये देखील आपण जर बघितलं तर अनेक जे नागरिक आहेत त्यांच्या गाड्यांच्या मोठमोठ्या लाईनी ज्या आहेत ते या ठिकाणी लागून राहिलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 500 मीटर, अर्धा किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या ज्या आहेत त्या लाईन या ठिकाणी गेलेल्या आहेत. तासन तास लाईन मध्ये जे आहेत ते उभे या ठिकाणी देखील राहिलेले आहेत. काय सांगाल या ठिकाणी आपण आलेला डिझेल भरण्यासाठी? इमर्जन्सीसाठी कुठं जाणे ना असतं, पण मग त्यासाठी डिझेल पण गाडी आपण इमर्जन्सी कामासाठीच घेतली असते ना. पण मग आता ते पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं त्रास होतोय. किती वेळापासून आपण या ठिकाणी उभे आहात? 1-1.5 तास झाला. 1-1.5 तास. अनेक नागरिकांच्या या ठिकाणी भावना देखील ज्या आहेत ती व्यक्त होत आहे. 1-1.5 तास जो आहे तो झालेला आहे. उन्हाचा पारा देखील वाढलेला आहे. काही नागरिक जे आहेत ते 4 व्हीलर गाडीमध्ये आहेत, पण अक्षरशः डिझेल घेण्यासाठी ते गाडीमध्ये AC चालू करून सुद्धा या ठिकाणी ते बसलेले आहेत. या स्वच्छता दूतचे सुशांतजी घोडके सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत. सर्वात आधी स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूज मध्ये. काय सांगाल, कोपरगाव शहरामध्ये देखील सुद्धा अनेक जे काही पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल जे आहेत ते बंद झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी पेट्रोल जे आहे ते पेट्रोल डिझेल जे आहेत त्या ठिकाणी चालू आहेत आणि या ठिकाणी अनेक नागरिकांची गर्दी जी आहे ती झालेली आहेत. आपण सुद्धा देखील या ठिकाणी आलेला आहात. काय सांगाल? बघा, आपण हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जर बातम्या बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की युद्धजन्य परिस्थिती आजही सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई होणं हे स्वाभाविक आहे. पण त्याच बरोबर टंचाई आणि महागाई हे दोन्ही दुहेरी संकट सर्वसामान्य नागरिकावर येऊन ठेपलं आहे. आपण बघितलं असेल त्या ठिकाणी बॅरलच्या रांगा होत्या, त्याच्यामध्ये जो आपला शेतकरी वर्ग आहे त्यांचं शेतीची कामं सुरू आहे आणि ती शेतीची कामं सुरू असताना पेट्रोल डिझेल अभावी त्यांचे जे काही अवजारं असतील किंवा ट्रॅक्टर असतील ते त्या ठिकाणी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शेतीची कामं पुढं जाणं आवश्यक आहे, त्यासाठी ती एक गर्दी आहे. त्याचबरोबर आपण बघितलं नगर मनमाड हा महामार्ग आहे. या महामार्गावर शिर्डीसाठी येणाऱ्या भाविकांची सुद्धा मोठी गर्दी आहे आणि त्याचबरोबर इथले स्थानिक काही जे दुचाकी 4 चाकी वाहणारे लोक आहेत त्यांना सुद्धा एक पेट्रोल आणि डिझेलची आवश्यकता आहे. अशा वेळेस माझं नागरिकांना आव्हान राहील की जेवढं आवश्यक आहे
जेवढी गरज आहे तेवढंच आपण पेट्रोल डिझेल वापरूया. पुढचं जे संकट आहे ते अतिशय कठीण असू शकतं अशी शक्यता आहे. पण आपण त्या संकटाला सामोरे जाताना जास्तीत जास्त पेट्रोल डिझेलची कशी बचत करता येईल. कारण कसं आहे, जसं जीवनावश्यक वस्तू अनेक गोष्टी असतात, तसं तुम्ही पेट्रोल आणि डिझेल फार असं जीवनावश्यक करून घेण्यापेक्षा त्याच्यातून अजून काही पर्याय शोधता येईल का ते पण आपण शोधले पाहिजे. जी काही इतर कामं पेट्रोल डिझेल व्यतिरिक्त इतर साधनांचा वापर करून करता येऊ शकतं का, आपणही त्या ठिकाणी लक्ष घेतलं पाहिजे, जेणेकरून या इंधनांची बचत होईल. पुढे भविष्यामध्ये हे पेट्रोल डिझेल किती मिळेल, कमी कशा प्रमाणात मिळेल, किती दराने मिळेल हे अजूनही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आपण ही सगळी काळजी घेतली पाहिजे. या ठिकाणी बघितलं असेल आपण की अचानक लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि आपला प्रचंड प्रमाणावर उद्या जसं काही पेट्रोल डिझेल मिळणार नाही या पद्धतीने अनेक गोष्टी या ठिकाणी आपण साठा करून ठेवतात. हे अत्यंत मला सांगायला खेद वाटतो की असं आपण टाळलं पाहिजे. त्याचबरोबर काही जे 4 चाकी वाहन आहे इथं लक्षात आलं की ते डिझेल भरायला आले होते आणि त्यांच्या गाडीचा एसी सुरू होता. आपलं अकारण तुम्ही डिझेल, आपण जसं विजेची बचत करतो तसं आपण सुद्धा डिझेल आणि पेट्रोलची या ठिकाणी बचत करायला शिकलं पाहिजे. आपल्या देशाचे नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की ही जी काही आपल्याला जी इंधनाची सामग्री म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस हे जी काही गोष्टी आहे आपण इथून पुढच्या संकटाची ही नांदी समजून थोडंसं काळजीपूर्वक हाताळलं पाहिजे. त्याचबरोबर अनेक नागरिकांकडनं सुद्धा आव्हान केलं जात आहे की जागतिक लेवलवरती सध्या पेट्रोल डिझेल जे असेल इंधनाचा जो तुटवडा जो आहे तो खरं तर निर्माण जो आहे तो झालेला आहे. आणि त्याच अनुषंगानं काही नागरिकांना सुद्धा आव्हान जे आहे ते खरं तर केलं जात आहे की आपण पेट्रोल डिझेल जे आहेत ते जे काही ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्याच ठिकाणी खरं तर वापरलं गेलं पाहिजे असं सुद्धा आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक नागरिक जे आहेत या ठिकाणी देखील जर आपण दृश्यामध्ये बघितलं तर त्यांच्याकडनं सुद्धा या ठिकाणी गर्दी जी आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. कोपरगाव शहरातील पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.